मित्रांनो, आपण मागे याच सॉन्गवर आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता. ओके, तो खूप यापर्यंत व्हायरल झाला होता मित्रांनो. त्याच टॉपिकवर मित्रांनो, एक कपल किंवा बेस्ट फ्रेंड यावर तुम्ही ज्या टॉपिकवर बनवू शकता, काही विषय नाही कोणत्या पण. ओके, तर आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले एक VPN कनेक्ट करून घ्या मित्रांनो. तर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर या CapCutला ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथे एक न्यू प्रोजेक्टचं आयकॉन तुम्हाला बघायला भेटेल. त्यावर क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त एक सिंपलचं एक मॉडेलची इमेज इथे सिलेक्ट करायचं. ओके, तुमचं ऑलरेडी ह्यापर्यंत नाही असेल मित्रांनो किंवा कोणत्या पण तुम्हाला मी व्हिडिओत बोललो किंवा गॅलरीमध्ये तुमच्या एडिटचं ऑप्शन असेल, त्यावर जाऊन फक्त त्याला 9.16मध्ये क्रॉप करायचे. तुम्हाला खाली 9.16ची फ्रेम बघायला भेटून जाईल. तर आपण घेतला फोटो चूज करून. ओके, या हिशोबाने तर असे फोटो ॲड केल्यानंतर आता फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडिटचं ऑप्शन आहे मित्रांनो, त्यावर क्लिक करा. खाली असे भरपूर ऑप्शन भेटते. एक नंबरला साऊंड नावाचा ऑप्शन, साऊंडवर क्लिक करून मी तुम्हाला जे सॉन्ग मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केले. ओके, लोकल सॉन्गमध्ये ते सॉन्ग डाउनलोड करून घ्या. लोकल सॉन्गमध्ये तुम्हाला येऊन जाईल, तिथून ते सॉन्ग ॲड करून घ्या. तर यापर्यंत घेतो मी सॉन्ग ॲड करून. या हिशोबाने आपल्याला ठेवायचं मित्रांनो फोटोला डायरेक्ट सॉन्गपर्यंत. ओके, या पद्धतीने जे पुढचं नाव आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट डिलीट करून टाका. आता बीटाने मी पहिला प्रोजेक्ट घेतो इम्पोर्ट करून. मित्रांनो बघू शकता, आपण घेता प्रोजेक्ट ओपन करून. आता तुम्ही जो मॉडेलची इमेज ॲड केला फक्त त्यावर क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर एक नंबर तुम्हाला स्प्लाईट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. मी तुम्हाला जिथं बीट सांगेल तिथं तुम्ही फक्त मॉडेलची म्हणजे क्लिक करून स्प्लाईट मारा, जेणेकरून तिथं बीट मारा. ओके, पहिली बीट आहे तुमचं इथं नॉर्मली 0 सेकंदवर. ओके, नॉर्मली पुढे फक्त 2 नंबरचं बीट असेल तुमचं 3 सेकंद. तर 3 सेकंदपासून तर मित्रांनो 4 सेकंदपर्यंत तुम्हाला कमीत कमी 4 बीट लावायचे. जे 2 नंबरचं बीट आपलं असेल 3 सेकंद, त्या पुढचं बीट आपलं 3च सेकंद असेल. पण बघू शकता इथं सॉन्गवर या पद्धतीने इथं पूर्ण सॉन्ग डाऊन झालं, इथं वाढलं, त्यापुढं डाऊन झालं, त्यानंतर डायरेक्ट इथं 4 सेकंदवर, त्यापुढचं आपलं डायरेक्ट इथं 4 सेकंदवर म्हणजे प्लेच्या खाली कंप्लीट पॉईंट. म्हणजे 3 सेकंदपासून तर मित्रांनो 4 सेकंदपर्यंत कंप्लीट तुम्हाला 4 बीट लावायचे. त्यापुढं बीट असेल तुमचं डायरेक्ट 7 सेकंदवर. ओके, त्यापुढचं बीट आपलं 9 सेकंद, त्यापुढचं बीट 10 सेकंद, त्यापुढचं बीट 11 सेकंद, त्यापुढचं बीट 12 सेकंद, त्यापुढचं बीट आपलं 13 सेकंद, त्यापुढचं 14 सेकंद. आता मित्रांनो भरपूर जणांचा प्रश्न हा असतो मित्रांनो, की बीट भावा समजत नाही किंवा कळत नाही म्हणजे कशा पण लावा. आता तुम्हाला मित्रांनो मी आता 9 सेकंद समजा, इथं तुम्हाला 9 सेकंद का अंदाज सांगितला. आता आपलं 9 सेकंद इथं पण येतं आहे मित्रांनो, डायरेक्ट पुढं पण येतं आहे. इथं डायरेक्ट तुझं बीट चुकून जाईल. म्हणजे मला सांगायचा प्रश्न असा आहे मित्रांनो, मी तुम्हाला इथं 9 सेकंदचा अंदाज दिला, तुम्ही कंप्लीट सॉन्ग ऐकून इथं 9 सेकंदवर तुम्हाला एक बीटचा अंदाज येऊन जाईल. म्हणजे 9 सेकंदवर मी सांगितलं आहे. ओके, तर या हिशोबाने अशी बीट लावून घ्यायची. याबद्दल तुम्हाला शेवटचे सर्व बीट मी सांगितले. आता मित्रांनो पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन ब्लांच नावाचा इफेक्ट आहे, त्याला सिलेक्ट करून ती येस म्हणा. ओके, त्यानंतर बघू शकता 3 सेकंद 2 नंबरचे बीट या व्हाईट बीटो तिथं कॅमेरामध्ये या, तिथं तुम्हाला लावायचा पुल आउट. ओके, परत 3 नंबरच्या व्हाईट बीटो तिथं लावायचा पुल आउट परत. ओके, 4 नंबरच्या बीटला तुम्हाला लावायचा लाईट इफेक्टमध्ये येऊन मित्रांनो या परत ब्लास्ट लावून टाका. ओके, त्यानं 4 सेकंदवरच्या परत व्हाईट बीटो क्लिक करा, तिथं कॅमेऱ्यामध्ये येऊन तिथं सुद्धा तुम्हाला घ्यायचा पुल आउट. त्यानंतर व्हाईट बीटो यायच्या 7 सेकंदवरच्या, तिथं लावायचं तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन यापर्यंत तुम्हाला इफेक्ट लावायचा ग्लेअर 2 1 नंबरला. ओके, परत 9 सेकंदवर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पुल आउट घ्यायचं आहे या पद्धतीने. ओके, तर अशा तुम्ही फक्त लावून टाका. तर एवढं केल्यानंतर आता इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, वर सर्च करा हॅलो ब्लर. हॅलो ब्लर सर्च केल्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा, तो म्हणजे डायरेक्ट इथपर्यंत मित्रांनो 4 सेकंदपर्यंत हॅलो ब्लरला. ओके, त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या, लाईट इफेक्टमध्ये या, तिथं तुम्हाला लीक 1 नावाचा इफेक्ट बघायला भेटत. नाही भेटला वर सर्च करा, बघू शकता लीक 1. त्या इफेक्टला ठेवायचं मित्रांनो डायरेक्ट आपल्या शेवटपर्यंत. ओके, त्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये जे ॲटमॉस्फिअर आहे मित्रांनो स्पीडच्या खाली, त्याला नॉर्मल कमीत कमी 30 ठेवा. तर अशा पण एवढं केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता, आता तुम्हाला यायचं कंप्लीट 3 सेकंद आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या, इथं तुम्हाला एक स्प्लाईटचा ऑप्शन बघायला भेटेल. तिथं आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता डुअल स्क्रीन नावाचा इफेक्ट आहे मित्रांनो, बघू शकता हा. त्याला सिलेक्ट करून त्याला फक्त एवढा प्रोजेक्टमध्ये ॲड करतं म्हणजे 3 सेकंदपर्यंत. ओके, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 4 सेकंद व्हिडिओ इफेक्टमध्ये या, त्याच टॉपिकमध्ये तुम्हाला एक 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट 1 नंबरला, त्याला ॲड करता, तो म्हणजे इथपर्यंत मित्रांनो 7 सेकंदपर्यंत. त्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये या, व्हर्टिकल तुमच्या मॉडेलच्या इमेजनुसार सेट करा. ओके, बघू शकता. एवढ्याच प्रोजेक्टला मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये या, लाईट इफेक्टमध्ये या, तिथे एक हॅलो टू नावाचा इफेक्ट आहे तुम्हाला बघायला भेटेल, त्याला सिलेक्ट करून येस म्हणा, त्याला सुद्धा एवढा प्रोजेक्टमध्ये ॲड करा. ओके,
एवढं केल्यानंतर मित्रांनो जो आपण ड्युअल स्क्रीन नावाचा इफेक्ट ॲड केला मागं, त्यावर क्लिक करून त्याला डुप्लिकेट करून इथे घेऊन टाका. म्हणजे किती 9 सेकंदवर. ओके. या हिशोबाने तुम्हाला लावायचं आहे. आणि इथं 13 सेकंद व्हिडिओ इफेक्टमध्ये वर सर्च करा व्हायब्रेशन फ्लॅश. हा फ्लॅश फक्त एवढा ॲड करून घ्या. त्याला डुप्लिकेट करून त्याला परत पुढे ॲड करायचे म्हणजे 13 सेकंदवर. आता तुम्हाला ॲनिमेशन सांगून देतो मित्रांनो, बघू शकता. आता तुम्हाला डायरेक्ट यायचं 4 सेकंद ॲनिमेशनमध्ये या. 4 सेकंद आल्यानंतर कॉम्बोमध्ये या. तर तिथला तुम्हाला इथं स्लाईड अँड वेव्ह यापर्यंत तुम्हाला एक ॲनिमेशन लावायचं आहे. त्यापुढचं ॲनिमेशन असेल तुमचा 7 सेकंदवर. तिथं आल्यानंतर तिथला तुम्हाला बाउन्स नंबर 1 यापर्यंत. ओके. त्यापुढं तुम्हाला ॲनिमेशन असेल 9 सेकंदवर डायरेक्ट. तिथं आल्यानंतर तिथं लावा डिस्टॉर्ट राईट. त्यापुढं लावायचा पेंडुलम 1. त्यापुढं लावायचा पेंडुलम 2. ओके. एवढीच प्रोसेस करायची मित्रांनो. या पद्धतीने अशा पण एवढे ॲनिमेशन एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ डायरेक्ट रेडी होतो मित्रांनो. खूप सोपं आहे, सर्वांनी बनवा. वर सेटिंगमध्ये फ्रेम रेट 60 करा, कोड हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय महाराष्ट्र.